श्री दत्तस्वामी गुरुभ्यो नमः। प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट अर्थात पीडीपी ट्रस्ट वसुदैव कुटुंबकम, प्रज्ञापुरी सेवान्यास अक्कलकोट संचलित श्री दत्तस्वामी आध्यात्मिक गुरुपीठ निर्माणाधीन कर्नाटक विभागातील विजापूर स्थित पीडीपी ट्रस्ट आणि आपलं दत्तस्वामी पीठाच्या मार्गदर्शनाप्रमाणे हे जे काही प्राचीन आपण शिल्प किंवा अष्टदिक्पाल पाहत आहोत, तर विशेष ह्या अष्टदिक्पालाबद्दल आमचे लालसंगी सरांना काही प्रश्न आहेत। सर नमस्कार, आपलं परिचय सांगा सर। मी दत्तात्रय अप्पासाहेब लालसंगी, सोलापूर येथे जवळजवळ 29 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केलो आणि 2021ला मी सेवानिवृत्त झालो। तर आमचे समोर बसलेले प्रसाद पंडितजी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि या मूर्तीबद्दल मी थोडंसं त्यांना माहिती विचारणार आहे। तरी मी प्रथम पंडितजी, या ठिकाणी हे जे मूर्ती ठेवलेलं आहे, मग याचं थोडंसं माहिती सांगा, आम्हाला काही माहित नाहीये। खूप छान सर, आपण समाजाला पीडीपी ट्रस्ट आणि आमचं हेच प्रयत्न आहे की हिंदू धर्म जागृती व्हावी। आपल्या हिंदू धर्मशास्त्रातल्या जुन्या रूढी परंपरा हे आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये जे मंदिर निर्माण करणे असू दे, वास्तुशास्त्र असू दे, तर सृष्टीचा रचनाकारी भगवान विश्वकर्मा आहे। तर हे अष्टदिक्पाल आहेत। वैदिकमध्ये ह्याला अष्टदिक्पाल म्हणतात। जसं आपल्या पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना किंवा सर्वोच्च पदाच्या व्यक्तीला एक सुरक्षा कवच असतं, तसं वैदिक काळामध्ये हे वैदिक देवता आहेत, ते वास्तूला प्रोटेक्ट करतात, अर्थात सुरक्षा कवच करतात। आपण जे त्रिशूल बद्दल जे प्रश्न विचारलात, तर आपल्या प्राचीन वैदिक विश्वकर्म वास्तुशास्त्रांगाने वास्तू निर्माण करताना, अर्थात घरचं बांधकाम निर्माण करताना 5 प्रमुख कर्तव्य आहेत। आता 5 प्रमुख कर्तव्य म्हणजे कोणते? तर प्रथम स्थळशुद्धी। स्थळशुद्धीमध्ये काय, तर भूमीतले काय दोष आहेत का, भूमीत काय वारूळ आहे का, काही नकारात्मक दोष आहेत का, त्या जागेचे कण बघून आपण तिथं भूमिशुद्धीकरण करून देतो, अर्थात त्याला आपण भूमिपूजन, सग्रमुख यागांतर्गत हे भूमिपूजन केलं जातं। पण आता ह्यामध्ये तुमचा जो प्रश्न आहे हे तुम्ही पहिल्यांदा पाहताय सर्व। राईट। हे असं कधी तुमच्या पाहण्यात आलं नाही आणि अनेकांना असं वाटतं की हे काय नवीन आहे का? राईट सर, कोणती गोष्ट पीडीपी ट्रस्ट नवीन करत नाही। आपल्या प्राचीन जे वैदिक परंपरा आहे त्याचं पुन्हा उत्थान करण्यासाठी, त्याला पुन्हा नवीन रूप देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून ह्याच्यातल्या विद्वानांना एकत्र करून प्राचीन वैदिक विश्वकर्म वास्तुशास्त्रावर संशोधन करत आहे। तर पीडीपी ट्रस्ट एक संशोधनाचाच तो भाग आहे। तर तुम्ही जे त्रिशूळ पाहताय ना, हा त्रिशूळचं काम काय आहे, तर ईशान्य कोण आहे, वास्तूचा ईशान्य कोण आहे, तो पंचशिला आहे। मागे जे चौक दिसतो ना दगड, त्याला पंचशिला म्हणतो, म्हणजे 5 शिला आहेत। म्हणजे आता उदाहरणार्थ एक ईशान्यला आहे, एक इथं आग्नेयला आहे, एक इथं नागाच्या खाली नैऋत्यला आहे, एक वायू कोणात आहे आणि एक ब्रह्म कोणात आहे। तर भारतीय वास्तुशास्त्राचा विचार असं सांगितलेला आहे की ज्यावेळेला आपण घर बांधताना प्रथम पंचशिला स्थापना केलं पाहिजे। जसं आता आपण कॉलम उभा करतो, तर कॉलम उभा करताना 5 शिला, म्हणजे जे चौक स्टोन दिसतात ना, ते कृष्णशिला स्टोन आहेत, अर्थात ते पायाभरणी करताना त्यामध्ये ठेवलं जातं। आणि हे जे त्रिशूल, इंद्र, वज्र, वेगवेगळे जे तुम्हाला एकूण 9 जे दिसत आहेत, तर ह्याचं कार्य काय आहे, तर ते त्या स्थानाचे ते अधिपती देवता आहेत। वास्तूमध्ये ईशान्येला शिवशंकराचं निवास आहे, पूर्वेला जिथं इंद्र आणि सूर्य आहे, आग्नेयला शुक्र ग्रह आहे, दक्षिणेला मंगळ आहे, नैऋत्याला हे जे तुम्ही बघता इथं नाग नागिन आणि ह्या ठिकाणी राहू केतूची स्थापना आहे, इथं शनी महाराज आहे सर्प ठिकाणी, इथं झेंडाच्या ठिकाणी चंद्रग्रह आहे, गदाच्या ठिकाणी बुध ग्रह आहे, तर तिथं गुरुग्रह आहे। आणि मध्ये विष्णू जो कासव दिसतो ना, तो शिळा रूपात, अर्थात तो विष्णू कूर्म विष्णूचं रूप आहे, ते पृथ्वी विष्णूच्या पाठीवर आहे। तर त्यासाठी आपण वास्तूच्या ब्रह्मस्थानामध्ये कुलवृद्धी, वंशवृद्धी होण्यासाठी आपण हे पृथ्वी आपल्या जागेच्या ब्रह्मस्थानामध्ये कॉलम भरण्यापूर्वी जी स्थापना करतो, ह्याच्यामध्ये नवग्रहांचे रत्न आहेत, नवग्रहांची यंत्र आहेत, वेगवेगळे आहेत। वास्तूला जारण, तारण, स्तंभन, मोहन, विध्वंसन,
नकारात्मक भूमीला संरक्षण करण्यासाठी, जागेमध्ये पाताळयंत्री मांत्रिक दोष असतात त्या सर्वाला प्रोटेक्ट करण्यासाठी हे पारंपरिक आणि वैदिक विश्वकर्माप्रमाणे पिढी पितृच्या मार्गदर्शनामध्ये असं मार्गदर्शन दिलं जातं. तर हे अशा पद्धतीचं आम्ही आपलं देव धर्म राष्ट्र आणि हिंदुत्व पुन्हा आपल्या प्रत्येकांपर्यंत पोचावं आणि आपली ऋषी परंपरा आणि संतांनी दिलेला मार्ग, सद्गुरूंनी दिलेला मार्ग, हे सर्वांचं आम्ही वसुदैव कुटुंबकम या तत्वज्ञानाचे उपासक आहोत. तर हे सर्व शास्त्रोक्त माहिती आणि शुद्ध भावनेने, सेवा भावनेने, कोणतंही व्यावसायिक उद्दिष्ट न ठेवता हे आम्ही समाजापर्यंत पोहोचवायचं काम करतो. आणि यामध्ये सात्विक समाज निर्माण करण्याचं जे पिढी पितृष्ट जे व्रतस्थ कार्य आहे, सच्चिदानंद परब्रह्मांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या अनुग्रहाने कार्य चालू आहे. श्री दत्तस्वामी गुरुभ्यो नमः.